सर्वांना जय श्रीराम. कसे आहात सर्व? मस्त मजेत. पहिल्या व्हिडिओच्या थोडंसं आधारित बोलत आहे. मायक्रो फायनान्स संदर्भात मी जे तुम्हाला माहिती दिली होती, RBIचे पण तुम्हाला नियम सांगितले होते, तर याबद्दल भरपूर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. कॉल पण केले, मेसेज पण केले. यांचे सर्वांचे धन्यवाद करतो. तसेच यापुढे पण चांगला प्रतिसाद त्यांनी द्यावा अशी अपेक्षा करतो. आजचा विषय पण याच आधारित आहे, तो म्हणजे बचत गटाचे EMI उशिरा भरल्यामुळे त्याचे होणारे परिणाम. आता याचे परिणाम काय असतात ते म्हणजे सिबिल खराब होणे. आता सिबिल कशामुळे खराब होते? जे आपण मायक्रो फायनान्सचे कर्ज घेतलेले आहे, ते कर्ज परतफेड जर वेळेवर नाही केली तर आपलं सिबिल खराब होते. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. मायक्रो फायनान्स असो किंवा बँक असो, तुम्ही ज्या पण संस्थेकडून कर्ज घेतलेले आहे, जर तुम्ही वेळेवर हप्ते जर नाही भरले तर तुमचं सिबिल डे बाय डे तुमचं ते खराब होत जाते. त्यामुळे त्याच्या अडचणी काय येतात, भविष्यामध्ये दुसरीकडे कर्ज मिळत नाही. कोणतीही बँक, कोणतीही मायक्रो फायनान्स आपल्याला कर्ज देऊ शकत नाही. त्याचं कारण म्हणजे सिबिल. तर यासाठी तुम्ही ज्या पण मायक्रो फायनान्सचे कर्ज घेतलेले आहे, त्या मायक्रो फायनान्सनं किंवा त्या बँकेनं तुम्हाला एक तारीख दिलेली आहे. त्या तारखेला तुमचा हप्ता पे झाला पाहिजे. जर तुम्ही वेळेवर हप्ते जर भरले तर तुमचं सिबिल स्कोर हा चांगला राहू शकतो. आणि आता यापुढे ज्या मायक्रो फायनान्स कंपनी किंवा बँक तुम्हाला सिबिल स्कोरच्या आधारित तुम्हाला पैसे मिळणार, कर्ज मिळणार. 750 सिबिल स्कोर तुमचा जर असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये मायक्रो फायनान्स किंवा बँक तुम्हाला कर्ज देऊ शकते. तर यासाठी आपण वेळेवर हप्ते भरले पाहिजे. जे तारीख तुम्हाला दिलेली आहे मायक्रो फायनान्सनं आणि बँकेनं, त्याच तारखेला तुमचा हप्ता पे झाला पाहिजे. मी थोडंसं याबद्दल तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. मी 2018मध्ये नगरमध्ये असताना एका कस्टमरला कर्ज दिलं होतं. त्या कस्टमरने मला कॉल केला. त्यांनी मला ओळखलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून. तर त्यांनी मला कॉल केला, सर की मी तुमच्या बँकेकडनं कर्ज घेतलं होतं. पहिलं कर्ज परतफेड केलं. दुसरं कर्ज लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनच्या अगोदर मला कर्ज भेटलं होतं. ते कर्ज मी वेळेवर भरू शकलो नाही. त्याचा मला भरपूर काही त्रास झाला. त्यांना एकच गोष्ट सांगायची होती की त्यांच्या लॉकडाऊन झाल्यानंतर त्यांच्या मुलीचं लग्न होतं. तर त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांना पैसे लागत होते. तर गावामध्ये त्यांना कोणीही मदत केली नाही. ना त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पैसे दिले, ना त्यांच्या गावातील लोकांनी पैसे दिले, ना मायक्रो फायनान्सनं पैसे दिले, ना बँकेनं त्यांना पैसे दिले. त्याचं कारण म्हणजे त्यांचं सिबिल खराब असल्यामुळे त्यांना कोणतीही बँक लोन देऊ शकली नाही. ज्यावेळेस त्यांना गरज होती पैशाची, त्यावेळेस कोणतीही बँक त्यांना लोन देऊ शकली नाही. तर त्यांनी मला कॉल करून सांगितलं की सर, मला सिबिल काय असते हे मला माहीत नव्हते. जे माझ्याकडे रिकव्हरी ऑफिसर येत होते, मी त्यांना दामदटी देत होतो, माझ्याकडे पैसे नाही आहे, जेव्हा माझ्याकडे पैसे येईल तेव्हा मी भरेल. तर मी त्या सराकडे जाऊन माफी मागितली की सर, माझ्याकडनं जी चुकी झाली तर यापुढे माझी चुकी होणार नाही. तर मला माझं सिबिल क्लिअर करायचं आहे. माझे जे पैसे थकलेले आहे ते मला व्याजासहित पैसे पे करायचे आहे. तर मला एक गोष्ट सांगायची आहे की अशी अडचण कोणाला यायला पाहिजे नाही. जे पण रिकव्हरी ऑफिसर तुमच्याकडे येतात ते योग्य ते तुम्हाला माहिती देतात. त्यांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे वेळेवर, तसंच तुम्ही त्यांना वेळेवर सहकार्य करा. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर यापुढे ज्या पण तुम्ही कंपनीचं कर्ज घेणार, बँकेचं कर्ज घेणार, हे योग्य पद्धतीनं परतफेड करा तुमच्या भविष्यासाठी. तेव्हा तुमचं
ज्या समस्या आहे त्या समस्या तुमच्या दूर होतील अशी मी अपेक्षा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर लोकांना माहिती समजली असेल. तर सर्वांनी कमेंटद्वारे मला मेसेज करा, शेअर करा ही माहिती, जे की महिला बचत गटांना माहीत नाही आहे काय अडचणी येतात भविष्यामध्ये. तर याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद करतो.